खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेरूनच या सामन्यांचा आस्वाद घ्या. लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात केली जाईल. एका बाजूला तेजस 11. येस, थँक्यू प्रदोष. चला प्लेयर्स फलंदाज पाठवून द्यायचे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी येणं बंधनकारक राहील. तेजस 11चा एक खेळाडू आलेला आहे. प्लेयर्स संघास विनंती आपला सुद्धा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी येऊ द्यात. गुणलेखनामध्ये कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी तुमचा एक खेळाडू या ठिकाणी असणं अनिवार्य असेल, याची नोंद घ्या. यापुढील मॅचसाठी सुद्धा त्याच प्रकारचे नियमन त्याच प्रकारचे रूल्स असतील. आमचे ऑफिशियल्स या ठिकाणी दिलीप शर्मा स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये, आमचे स्क्वेअरलेग पंच सिद्धार्थ राय आणि गंभीर पाटील या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मॅचकडे वळतोय आपण. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय प्लेयर्सच्या संघाच्या माध्यमातून सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा. थँक्यू. ज्या बाईक वरच्या बाजूला असतील कृपया करून पार्किंग झोन मध्ये पार्क करा. हे रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना. सहकार्य करा कारण ही स्पर्धा तुमच्या विना नेहमीच अधुरी राहते मित्रांनो. आणि म्हणूनच विनंती असेल की आपण त्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा जेणेकरून तुमच्या गाडीला हानी पोहोचणार नाही. तर सामना सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच. क्वार्टर फायनलचा सामना. पहिला चेंडू इनसाइड डाऊट होणारा पाहायला मिळते. अवांतरित धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अमर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. समोर सिद्धांत वारंग नॉन स्ट्राईक एंडला मनीष विश्वकर्मा. प्लेयर्स आणि तेजस हे दोन संघ आपण पाहतोय. हलक्यातून खेळून काढला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला फक्त प्लेस केले गेले, सन्मान दिला जातोय आणि एक धाव अर्जित केली जाते. अतिशय नयनरम्याचं वातावरण आहे. कडकडती ऊन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गरमगरमीचं वातावरण आहे. परंतु किती शांत चित्ताने हा सामना खेळला जातोय हे आपण पाहणार आहोत. एका बाजूला प्लेयर्स आणि दुसऱ्या बाजूला तेजस 11. दोन्ही मातब्बर संघ, मोठे संघ एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेले आहेत. या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पहिला दिवस ज्या दोन संघांनी गाजवला ते दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू होता. इनसाइड आउट होणार. डावखऱ्या फलंदाजासाठी हाताळला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर पिचिंग झाला. आतमध्ये येत असणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि एक धाव येताना पाहायला मिळते. मोठा माटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी. हितेश भोईर चेंडूला अडवतायत आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतं. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट यासाठी 2222 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं विजयाम्मा पाटील यांच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि या ठिकाणी धावचीची संधी. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी फंबल होत आहेत. मिसकम्युनिकेशन, मिसकॉर्डिनेशन पाहायला मिळतंय. धावचीची संधी होती परंतु चुकीच्या ठिकाणी थ्रो गेला आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, 2222 रुपयाचं पारितोषिक विजयम्मा पाटील यांच्याकडून. 5 चेंडूची समाप्ती झाली आणि 4 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली सुरुवात मित्र म्हणेल तेजस या संघाचा विचार करायचा झाला तर, कारण 2 घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न मनीष विश्वकर्मा यांचा अक्षरशः मोडून काढलाय आणि म्हणूनच या ठिकाणी एक धाव बॉल टर्नच्या गतीपेक्षा कमी पाहायला मिळते. 4 धावा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र हलक्यातून घेऊन काढला चेंडू मात्र जातो डाव्या स्टेजच्या बाहेर जात असताना चेंडूला पुश केलं गेलं. चेंडू सर्व जातो डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, 5 धावा धावफलकावरती मोजल्या जातात. या ऐकूया एक गीत आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने.
थँक्यू डुजे. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत असताना नितेश पाटील यांना आपण पाहतोय. मजबूती आली असेल आज तेजस सिल्व्हन या संघाला, कारण दोन खेळाडू जे अब्सेन्स होते पहिल्या दिवसामध्ये ते मात्र आज खेळताना पाहायला मिळतात. राहुल पुळेकर आणि लॉसन कोरिया यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय. नितेश पाटील पहिल्या दिवसातील तेजस सिल्व्हन संघाचा तारणहार. बॅकफुट त्याला पंच करून दिलाय. चेंडू सरळ जातो एका धावेसाठी. एका धावेने या षटकाची सध्या सुरुवात केली जाते. आपण पाहतोय वैभव नवार यांची अनुपस्थिती आहे. शिवकुमार पटेल कदाचित पाहायला मिळत नाही, परंतु पाहूया कशा प्रकारची संघ बांधणी आणि कशा प्रकारचा खेळ केला जातो प्लेयर संघाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सांगितलं त्यांना 2 वेळा. जे सागर चेअर मागे घ्यायला सांगतात, विनंती आहे. थँक्यू. डावेस्टीच्या बाहेर पिच झालेला चेंडू आपण पाहते. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. एक सावध सुरुवात आहे आणि ती अपेक्षित सुद्धा असेल, कारण जर का तुम्हाला मोठे फटके मारायचे असतील, मोठी धावफलक जर का लगवायचं असेल तर मात्र मोठमोठे फटके त्यासाठी विकेटवरती थांबणं गरजेचं असेल आणि म्हणूनच त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने भिरकवला चेंडू आपण पाहतोय. क्रॅकिंग स्ट्रोक होता परंतु अडवला गेला अमर म्हात्रे यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू सांगतोय पुन्हा एकदा नितेश पाटील याचा चेंडू स्वतःच्या फॉलोअरमध्ये फील्ड केला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी आणि दुसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होती आणि 9 धावा धाव फलकावरती मोजल्या जातात. या ऐकूया एक समुद्रगीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू थँक्यू डुजे. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती राहुल पुळेकर येताना पाहायला मिळत आहेत. समोर सिद्धांत वारंग. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाते, कारण 2 षटकांचा खेळ 9 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात आणि आता मात्र वेट अँड वॉच वाली भूमिका पाहायला मिळते. चेंडू सरळ गेला आहे डिक्लेअर झोनच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते धाव फलकामध्ये. 10 धावा धाव फलकावरती. मोठा फटका मारण्याचा ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूला अडवणं हीच काहीच रणनीती आहे आणि अडवलं जात आहे आणि म्हणूनच की काय धाव संख्येला त्या ठिकाणी रोख लगावत असताना तेजस सिल्व्हन हा संघ पाहायला मिळतोय. सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुट पंच केलेला चेंडू आपला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ पुन्हा एकदा एका धावेसाठी जात असताना मैदानाच्या चारी बाजूने आपण पाहतोय शांत चित्ताचं वातावरण, कारण हा सामना खूप मोठा आहे. या जो स्पर्धेचा विचार करायचा झाला, कारण 2 मातब्बर संघ पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळतात. एका बाजूला प्लेयर दुसऱ्या बाजूला. आता या ठिकाणी मात्र एक धावचीची संधी आहे की काय, आणि आता या ठिकाणी मात्र सुरेख गॅदरिंग. वॉट अ कव्हर, वॉट अ बॅकअप. प्रणय म्हात्रे. 4 चेंडूचा खेळ 12 धावा धाव फलकावरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एकही मोठा प्रहार आलेला नाहीये, एकही बाउंड्री लगावली गेली नाही. फक्त एक अवांतरित धाव आतापर्यंत आले आणि अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय दोन्ही सलामीवीरांना. राहुल पुळेकर 4 चेंडूचा खेळ अवघ्या 3 धावा खर्च करतोय. चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेखपंत ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा एका धावेच्या दिशेने. स्वतःला कमिट करावं लागेल, मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करावं लागेल. जरी क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं असलं तरी सुद्धा त्यातून काहीतरी वेगळं करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल आणि तो विचार ज्या वेळेला करतील त्यावेळेला त्या विचाराचं एक्झिक्युशन सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारे त्या चेंडूचा सामना केला होता. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट लाईन डॉट चेंडू येत असताना तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती साधली जाते आणि 13 धावा धाव कधी मोजल्या जातात. या ऐकूया पुन्हा एकदा एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डुजे. नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात मिस्टर किशन. 13 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मर्यादित 24 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि फक्त 13 धावा स्कोरबोर्डवरती मोजल्या गेल्यात. थोडंसं अडचणीत आहे प्लेयरचा संघ, परंतु सिद्धांत वारंग जाणतात कशा प्रकारे या प्रकारच्या सिच्युएशन मधून बाहेर यायचं आणि त्यासाठी पाहूया कशा प्रकारची रणनीती आखली जाते, कशा प्रकारचं एक्झिक्युशन या ठिकाणी करतायत तेजस प्लेयर्सचे हे दोन्ही फलंदाज.
क्षेत्ररक्षणामध्ये वेगळी सजावट करण्याचा प्रयत्न हितेशला आपण पाहते ऑन साईडला, त्याच्या साथीने निलेश सिंग, अमर म्हात्रे, राहुल पुळेकर, ऑफ साईडला नितीश पाटील. बॅकफुट त्याला पंच करून दिला, चेंडू मात्र सरळ वन बाउन्स हातामध्ये जाते निलेश सिंग यांच्या. काय गोलंदाजी केली जाते, जणू की सांगितलं गेले तसा टप्पाटक आणि आम्ही त्या चेंडूला त्या ठिकाणी पकडणार विथ प्लॅनिंग. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आपला पाहायला मिळतो, बॅटचे टॉपिक घेऊन सरळ गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी येत असताना ऑफसाईडचा जर विचार करायचा झाला तर विमल सिंग एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला लॉसन कोरिया, नितेश पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रणय म्हात्रे इंजुरी असल्या कारणाने आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. ही स्टारकास्ट आहे तेजस्वी संघाची, तर समोर सलामी रजरमान आलेले दोन्ही फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 चेंडूचा खेळ, 14 धावा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम फिल्डिंग. काय फिल्डिंग केली जाते संपूर्ण स्क्वॉडच्या माध्यमातून. सर्वच्या सर्व धावा रोखल्या त्यांनी, 14 धावांवरती आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतं प्लेयरच्या संघाचा. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट होणारा चेंडू, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. टाळ्या वाजतायत मैदानाच्या चारी बाजूने, कारण का नाही वाजणार. पहिल्या दिवसामध्ये बहारदार खेळ ज्यांनी दाखवला, पहिल्या दिवसामध्ये हुकूमत ज्यांनी गाजवली, तो संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. 14 धावा, शेवटचे 2 चेंडू. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट होणारा चेंडू एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र एकच चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंग मधला. 15 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाज प्रात्यक्षिक, मोठा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला त्या ठिकाणी निलेश सिंग यांनी अडवत असताना फक्त आणि फक्त एकच धाव त्या ठिकाणी ऍड केली जाते आणि एका धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते, जाऊन पोहोचतंय 16 धावांवरती. 17 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी तेजस 11 या संघाला. पाहणार आहोत आपण या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातात, कशा प्रकारे डिपेंड केल्या जातात. पूर्वी या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळणार आहोत आपण टॉसच्या दिशेने. बड्डे आहे भावाचा, अन्न जनस साऱ्या गावाचा. हे ढोल ताश डोल पिटीचे संबळ ठकत लावायचा, ढोल ताश डोल पिटीचे संबळ ठकत लावायचा. थँक्यू डोते. चला यापुढे होणारा सामना साईबा वर्सेस जीवदानी माऊली फुलपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये या. साईबा आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही कॅप्टन्सना विनंती की आपण टॉस का बॉस मध्ये या. लगेचच नाणेफेक केली जाईल आणि सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. चला प्लेयर्स संघाचे खेळाडू साहेबा कॅप्टन्स आणि जीवदानी माऊली कॅप्टन प्लीज. चला जीवदानी माऊली कॅप्टन. चला सामन्याकडे आपण वळतोय. साहेबाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. जीवदानी माऊली कॅप्टन विनंती आपण लवकरात लवकर या. विनंती आहे विजयम पाटील यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. विजयम पाटील यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय.
येस, मामाला विनंती केली की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. येस सावंत, नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी घेऊ. कशा प्रकारचं वातावरण आहे? कारण जवळजवळ आपण पाहतो क्वार्टर फायनलचा सामना आता साईबा आणि जीवदानी माऊली या जर 2 हप्त्याचा विचार करायचा तर चौथ्यांदा तुम्ही एकमेकांसमोर भेटताय, तर कशा प्रकारची तयारी आणि काय रणनीती असेल? तयारी तर असं काही नाही आहे. क्रिकेट आहे, झालेलं गेलं विसरून नवीन दिवस असतो तो परत चालू करायचा. येस, या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. येस गौरव, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. कशा प्रकारची तयारी आहे? क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि दिवसा उन्हामध्ये खेळले जाणारे सामने आहेत, तर कशा प्रकारची तयारी आहे संघाची? तयारी तर खूप चांगली केली आहे, कारण की परवाच्या दिवशी पण मॅच झाली तेव्हा पण आम्हाला हरवलेलं त्यांनी. आमची तयारी एवढीच आहे की त्यांना हरवं आणि फायनल जिंकावं. येस, नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या संघाला सुद्धा. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकला जीवदानी माऊली फुलपाडा या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असताना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं टीम साहेबा या संघाला. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि 12 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत. या ऐकूया एक गीत आणि पुन्हा एकदा वळूया तू मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. बर्थडे आहे भावाचा अन्न जगच साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा अन्न जगच साऱ्या गावाचा. थँक्यू डुजई. येस, बर्थडे आहे भावाचा म्हणजेच आमचे आदरणीय सन्माननीय नगरसेवक सदानंदजी पाटील साहेबांचा वाढदिवस. धवलेश दत्ता ठाकूर यांना विनंती की आपण या व्यासपीठातील स्थानापन्न व्हा, विनंती आहे आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीकडून. तसेच विनोददादा पाटील आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा या व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजित आणि कलाकार मंडळाचे अध्यक्ष आज गुरुदत्त मनिलपाडा हा संघ सुद्धा पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच असेल तर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठात येऊन या व्यासपीठाला आपलं पदस्पर्श करायचंय. तर मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय आपण. दुसरा षटक या ठिकाणी प्रगती पदावरती समीर विचारे गोलंदाजी मार्कवर येत असताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळ्यात 1 धाव खर्च करत असताना पाहायला मिळाला आहे. ऑन साईडला खेळण्यात आलेला चेंडू आपण पाहतो एका धावेसाठी येत असताना 14 धावा धाव फलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 17 धावांचं मापक आव्हान असताना ज्या प्रकारचा खेळ केलाय अपेक्षित खेळ या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि जवळजवळ आपण पाहतोय विजयी तेजस्वी या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. अवघ्या 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहूया काय घडते पुढील चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु अप्रतिम चेंडू इन्सर्ट आउट होणारा कोणती संधी नव्हती. खोलो टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न, शोल्डर डाऊन आहेत पूर्णपणे. सामना जसं काय सोडून दिला असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये प्लेयर्स या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समीर हलक्यातून घेऊन काढला चेंडू ऑन साईडला, त्याने धावचीची संधी आहे आणि संधी मिस होताना पाहायला मिळते. 1 धाव वर्जित केली जात असताना 15 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक असेल. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळते. सरळ चेंडू जाऊन आदळतो यस्टनवर. त्याने विकेटचं पतन होत असताना माघारी परत नितेश पाटील मोठा गाडी तंबूच्या आसऱ्याला. कमांडीचे बारा चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण अप्रतिम छायाचित्र टिप्पणी करत असताना पाहायला मिळतात या ठिकाणी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची एज घेऊन सरळ जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन आणि गडी जातोय तंबूच्या आसऱ्याला. डीजे आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापास जातोय काय. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या गिल्लाचे राज हाव. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या गिल्लाचे राज हाव. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या गिल्लाचे राज. थँक्यू डुसाहेब. नवीन फलंदाज लॉसन कोरी या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा दाबल करते. 2 धावांची गरज असेल. चेंडूचा खेळ शिल्लक एकंदरीत 11.
सिद्धांत वारंग गोलंदाजी मार्कवर ड्राईव्ह करून दिला स्वतःच्या फलंदाजी या ठिकाणी धावचीच्या संधी आणि निलेश सिंग सुद्धा मैदानाच्या बाहेर जात आहेत. काय घडतंय मैदानाच्या दिशेने 2 धावांची गरज असताना तब्बल 3 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत कमंटीचे. थँक्यू. विमल सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. सिद्धांत वारंग गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कोणतीही संधी चेंडू सरळ गेला स्ट्रेट डाऊन द विकेट. सीमारेच्या पार लॉसन गोरी यांच्या बॅटमधून येतोय विनिंग चौकार आणि सेमीफायनल मध्ये दिमागात प्रवेश करणारा संघ तेजस 11 आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय संघाचं खूप अभिनंदन. तसेच प्लेयर्स आपलं सुद्धा मनापासून कौतुक. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि आज सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून चांगल्या खेळाचा नजारा प्रेक्षकांसाठी पेश केला त्याबद्दल आपल्या सुद्धा मनापासून आभार. चला सायबा आणि जीवदारी माऊली आपापल्या पोझिशन्स घ्या. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते या ठिकाणी. सायबा वर्सेस जीवदारी